करता खरं तर राम कदम सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत. पण जसं तुम्ही लीगली या सगळ्याविषयी सांगताय, त्यानुसार त्यांची आमदारकी सुद्धा आता रद्द होण्याचे चान्सेस ब्राईट आहेत. अगदी ते हा प्रोसिजरल भाग आहे. आता विधिमंडळाच्या लोकांनी मंत्रालयाच्या लोकांनी स्टेटमेंट केलंय की आम्हाला अजून त्याची प्रत मिळाली नाहीये. प्रत मिळाल्यानंतर आम्ही ती कारवाई सुरू करू. तर याच्यात रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट अंतर्गत सेक्शन 8 प्रमाणे त्यांना त्यांच्या आमदारकी रद्द करण्याची प्रक्रिया जशी राहुल गांधीची पार्लमेंटने केली होती तशी प्रक्रिया करणं गरजेचं आहे आणि त्यांची आमदारकी रद्द होते त्याच्यात. अगदी. अंजलीताई, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही अशाच जोडल्या राहा. राम कदम सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भाजपचे. आपण पाहतोय या सगळ्याविषयी आता मात्र खऱ्या अर्थानं माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मंजूर झालेला आहे. माजी मंत्री कोकाटे आणि केवळ आता आमदार. नाही, या चर्चेच्या आरंभी आपल्याला एक गोष्ट स्वीकारावी लागेल की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये आपण न्यायपालिकेचा जो काही निर्णय आला त्या निर्णयाचा सन्मान राखत जे काही आपल्या संविधानामध्ये दिलंय त्या पद्धतीनं ही कारवाई केली गेली. यापूर्वी आपण महाराष्ट्रात देखील पाहिलं की नवाब मलिक तुरुंगात गेले होते तरी देखील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कारवाई झाली नव्हती. तशाच स्वरूपाचं उदाहरण दिल्लीमध्ये देखील आपण पाहिलं. अंजलीताई, इतकं माझं कायद्याचं ज्ञान नाही, पण जे काही कायद्याच्या तरतुदी आहेत त्या कायद्याच्या तरतुदी सगळ्यांना समान लागू आहेत आणि निश्चितपणे हे सरकार नियमाप्रमाणे काम करेल, नियमाप्रमाणे कारवाई करेल. कोणालाही पाठीशी घालण्याचा हेतू आमचा अजिबात नाही. तर त्याच्यामुळे न्यायपालिकेच्या निर्णयाचं स्वागत केलंच आहे. नियमाप्रमाणे त्यांना अपील करण्याचा अधिकार आहे, ते अपील करतील. अपिलामध्ये जे काही होईल निष्पन्न होईल तो भाग वेगळा. पण तुर्तास तरी देवेंद्र फडणवीस सरकारनं या ठिकाणी एक ज्याला आपण म्हणतो की पायंडा पाडला की जे उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात अनिल देशमुखांच्या बाबतीत झालं, नवाब मलिकांच्या बाबतीत झालं की गंभीर आरोप आणि तुरुंगात गेले तरी सुद्धा उद्धव ठाकरे एका ठिकाणी त्यांचं समर्थन करत होते, काँग्रेस समर्थन करत होती आणि आम्ही मात्र सरकारमध्ये असून सुद्धा आम्ही नियमांचं काटेकोरपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या सरकारनं पालन केलंय. आणि आता बोंबलणारे कोण आहेत? विरोधी पक्षच आहेत. आता विरोधी पक्ष बोलत असेल जरूर त्यांनी बोललं पाहिजे, पण बोलण्यापूर्वी त्यांना आपल्यासारख्या पत्रकारांनी हाही प्रश्न विचारला पाहिजे की तुमचं सरकार असताना तुम्ही का कारवाई नाही केलीत? या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये. तर त्याच्यामुळे बाकीच्या त्या गोष्टी अंजलीताईंनी सांगितल्या त्या गोष्टींचा कायदेशीरपणे अभ्यास करून जी काही भविष्यातली पण कारवाई असेल, ज्या काही गोष्टी असतील त्या नियमाप्रमाणे होतील. कुठेही नियमाला बगल देण्याचं काही कारणच येत नाही. राम कदमजी, तुम्ही असेच जोडले राहा. आपण उत्तर घेऊया अंजलीताईंकडून. अंजलीताई, राम कदम म्हणतात की या सरकारमध्ये जे नियमाला धरू नये तेच होईल. जो नियम मोडेल त्याला मात्र निश्चितच धारेवर धरलं जाईल. नाही, कसं आहे की आपले मुख्यमंत्री हे एक ऍडव्होकेट सुद्धा आहेत. त्यांनी लॉचा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे त्यांना अमुक गोष्टी सगळ्यात जास्त माहिती आहे. आत्ताच्या घटनेला आपण कोकाटे रामायण जर बघितलं तर त्याच्यात पहिल्या कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर आणि त्यात ती 2 वर्षाची शिक्षा दिल्यानंतर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट प्रमाणे तेव्हाच्या तेव्हा त्यांची आमदारकी रद्द होणं गरजेचं होतं. पण ते वरच्या कोर्टात गेले आणि त्यांनी हे सगळी कारवाई थांबवली. ही झालेली पहिली चूक. आता दुसरी चूक, त्यांना परत आता सेकंड कोर्टाने सेशन्स कोर्टाकडनं हा निर्णय आल्यानंतर त्याच दिवशी कॅबिनेटची बैठक होती. त्याच दिवशी त्यांनी निर्णय घेऊन डायरेक्शन देऊन त्यांची आमदारकी रद्द करून त्यांना अटक करणं गरजेचं होतं. पण तसं न करता त्यांनी हायकोर्टात गेले. एक दिवसचा फोन स्विच ऑफ होता, मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. आता ठीक आहे, त्यांची तब्येत बरी नाहीये असं बरंचसं मला तशी माहिती येते की त्यांची खरंच तब्येत बरी नाहीये. पण पॉइंट असा आहे की ही जी मुभा दिली जाते की आधी त्यांचं फक्त खातं काढून घेणं,
मग त्यांच्या मंत्रिपद रद्द करण्याची कारवाई त्यांनी राजीनामा दिल्यानंतर करणं, हे वेळ काढूपणाच होता. जेव्हा ती पिटिशनची कॉपी जी त्यांनी दाखल केली हायकोर्टात ती बघितल्यावर कोणालाही कळेल की याच्यात काहीच सबस्टन्स नाहीये, त्यांच्याकडे डिफेन्सच काही नाहीये, म्हणून आता ही कारवाई केली आहे, याच्यात काहीच शंका नाहीये. राम कदमजी, खरं तर तुम्ही आजवर दुर्बल घटकांना मदत करत आलेला आहात. बरेच कार्यक्रम घाटकोपर परिसरात तुम्ही हाती सुद्धा घेता. याच मुद्द्यावर मला तुम्हाला विचारायचं आहे, दुर्बल घटकांच्या अशा जागा जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी मंत्री हा लाटतो, त्यानंतर मात्र अटकेचं वॉरंट निघाल्यावर लीलावती रुग्णालयात पोहोचतो, शुक्रवारपर्यंत वेळकाढूपणा धोरण हे राबवलं जातं असं आता सामान्यांमध्ये चर्चा होते आणि त्यानंतर मात्र एन्जिओप्लास्टी केली जाईल असं म्हणत या सगळ्याविषयी चर्चा होते. कसं पाहता तुम्ही या सगळ्याकडे? मी आपल्याला सांगेन, वर्ष नवाब मलिक तुरुंगात होते. आज प्रश्न विचारणारे त्यांना नैतिक अधिकार आहे का? त्यांचा राजीनामा घेतला होता का उद्धव ठाकरेंनी? काँग्रेसने विचारलं होतं का? माननीय शरद पवारांनी विचारलं होतं का? पण मला त्यांच्याशी तुलना नाही करायची. या ठिकाणची वस्तुस्थिती समजून घ्या की न्यायपालिकेचा निकाल आल्याच्या नंतर त्या निकालाची प्रत हातात मिळण्याच्या आधीच निर्णय घ्यावा ही अपेक्षा एक नागरिक म्हणून असणं स्वाभाविक आहे. पण कायद्याच्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून जेव्हा आपण काम पाहतो तेव्हा त्या न्यायपालिकेची प्रत हातात आली पाहिजे. कुठेही कोणाला वाचवण्याचा प्रयत्न झाला नाही. आणि तुम्हाला माहित असेल की जेव्हा एखादा निर्णय दिला जातो तो निर्णय आपल्याला कानाने लगेच ऐकायला येतो, पण तो टाईप होतो. टाईप झाल्यानंतर जे त्याच्यावर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्यांच्या वेळेप्रमाणे सही करतात. मग नंतर तो सरकारकडे तो निर्णय येतो, सरकारकडे लीगल डिपार्टमेंट आहे, त्याच्यानंतर त्यांच्याकडून ते ओपिनियन जातं. या प्रोसेसला आपल्याला मध्येच बगल देऊन की बाबा डायरेक्ट तुम्ही अमुक करा असं होत नाही. तरी पण सरकारनं कुठेही वेळकाढूपणा केला नाही, हा पहिला प्रश्न. आणि तुम्ही म्हणालात की दुर्बल घटकांच्या बाबतीतलं, तर दुर्बल घटकांच्या बाबतीतलं प्रकरण न्यायप्रविष्ट होतं, अजूनही न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे जेव्हा प्रकरण न्यायप्रविष्ट असेल आणि हे झालंय केव्हा, हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कालखंडातलं नाहीये, त्या अगोदरच्या कालखंडातलं आहे. आणि कधीच जरी असेल तर त्याचं समर्थन होऊ शकत नाही. आणि न्यायपालिकेच्या पेक्षा आपण कोणीच मोठे नाही आहोत. अगदी अगदी आपल्याला त्यांचं ऐकावंच लागेल. अगदी तर त्याच्यामुळे वेळ काढूपणा कशाला म्हणतात? जो वेळ काढूपणा उद्धव ठाकरेंनी तुरुंगात गेल्याच्या नंतर पत्रकारांनी सगळ्यांनी आवाज उचलला तरी मला फरक पडत नाही, तुरुंगात आहेत तरी ते माझे मंत्री राहतील, त्याला वेळ काढूपणा म्हणतात. इथे ताबडतोब खातं काढून घेतलं, लगेच राजीनामा घेतला, राजीनामा तो राज्यपालांकडे पाठवला, राज्यपालांनी तो मंजूर केला, याला ताबडतोब मुद्दा लक्षात येतोय राम कदमजी. अगदी खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.